सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारा कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये चालू असणारा आपला द्वितीय वल्ली त्याच्यामध्ये असणार आहे 12व्या मंत्रापर्यंत आपण आलो आहोत आणि 12व्या मंत्रापर्यंत असणारी ही द्वितीय वल्ली आहे। या द्वितीय वल्लीच्या माध्यमातून महाराज त्या ठिकाणी जो नचिकेता आहे त्याची असणारी स्तुती की अशा प्रकारे तू जो काय तिसऱ्या वराच्या द्वारे ब्रह्मविचार ज्ञातून जाणू इच्छितो म्हणजे हे अत्यंत काय महत् भाग्य म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या मंत्रातून म्हणून असणाऱ्या पहिल्या दुसऱ्यापासून आत्तापर्यंत 13व्या आणि 14वा मंत्र असणारा शेवटचा याच्याद्वारे नचिकेताची असणारी स्तुती आणि एवढे सहजा मनुष्याणाम सहस्रेषु म्हणून सांगितलं हजारो लोक जे आहेत त्याच्यामध्ये एखादा या मार्गावर येतो आणि म्हणजे असा असणारा हा मार्ग त्या मार्गावर हा नचिकेता आल्यानंतर त्याचा असणारा तो प्रश्न की या देहादीच्या व्यतिरिक्त कोण या ठिकाणी आहे त्याचं असणारं स्वरूप तुम्ही मला सांगा। आणि त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी होईल या ठिकाणी 14व्या मंत्रापासून 15व्या मंत्रापासून त्याला उपदेश त्या ठिकाणी आता आरंभ होईल। आणि मग तत्पूर्वी अशा प्रकारचा योग्य शिष्य प्राप्त झाला म्हणून या सगळ्या मंत्राच्या द्वारे द्वितीय वल्लीमधील प्रथम मंत्रापासून आरंभ करून येणाऱ्या 14व्या मंत्रापर्यंत काय केलं तर नचिकेता जो आहे या नचिकेताची असणारी स्तुती। बरं वाटलं की सगळे जण जे आहे ते काय सांसारिक प्रश्नच विचारत असतात। आपण सुद्धा जर पाहिलं तर जे स्वामीजी असतील, ज्योतिष असतील, आचार्य असतील, अनेक विद्वान असतील, संत असतील, महंत असतील, या सगळ्यांकडे जाऊन गृहस्थी काय विषय मांडतात एवढा एकच विषय मांडतात। माझं घर कधी होईल, माझी गाडी कधी होईल, माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, माझं अमुक कधी होईल, माझं तमुक होईल, हे सगळे जे सांसारिक जे प्रश्न आहेत हे सांसारिक प्रश्न जो आहे कधीच सुटणारे नाही। काही ना काहीतरी एक झाला की दुसरा उपस्थितच आहे। मग त्याच्या अंतिम सोल्युशन काहीतरी पाहिजे। मग अंतिम सोल्युशन म्हणून ब्रह्मविद्या सांगितली। येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति। एक गोष्ट जाणल्यानंतर एकदा परमेश्वराला जाणल्यानंतर ज्याप्रमाणे एकदा समुद्रात त्या ठिकाणी यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ज्याप्रमाणे एकदा समुद्रस्थानी असणारा जलाशय प्राप्त झाल्यानंतर इतर बाकी कूप तडागादी जे आहेत त्यांचं जसं प्रयोजन प्राप्त होत नाही कारण का साठाच मिळाला नाही तरी यांचं प्रयोजन राहत नाही। तसं एकदा ब्रह्मविद्या प्राप्त झाली काय आहे हे समजलं, दुःखाचं आपण म्हणतो मूळ तो झालेला जो भवरोग आहे किंवा शरीराला झालेली जी व्याधी आहे त्याची चिकित्सा केल्यानंतर काय नक्की का होतं हे त्या रोगाचं एकदा मूळ कळलं किंवा त्यानुसार काय असेल वैद्य असेल, डॉक्टर असतील, त्या अनुसार मग काय करतात मग इलाज आरंभ करतात आणि मग जो रोग आहे रोग समूल उच्चाटन करण्याचा प्रयत्न करतात।
तसा हा सुद्धा काय, हा संसार स्वरूपी रोग या गुणाला लागलाय जीवात्म्याला. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, त्याने सुद्धा या रोगाचं समूल उच्चाटन करण्यासाठी ब्रह्मविद्या स्वरूपी, अध्यात्मविद्या जी स्वरूपी जी औषध आहे, जी मात्रा आहे, ती जर ग्रहण केली तर निश्चितपणे हा संसार रूपी रोग आहे तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय, मग तो जर एकदा नष्ट झाला की मग काय, जी स्वस्वरूपाची प्राप्ती आहे आनंदाचे डोही आनंद तरंग, मग फक्त आनंदच आहे. म्हणून अशा प्रकारे सर्व इतर जे सांसारिक आहे ते सांसारिक प्रश्नच करतायत. मग तद भिन्नतया एखाद्या गोष्टीने प्रश्न केला, एखाद्या येणाऱ्या तिथल्या शिष्याने प्रश्न केला की मग गुरुला सुद्धा बरं वाटतं, हा काहीतरी वेगळा आहे. आपण म्हणतो याच्यामध्ये हे सगळे आहेत, परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मग ते वेगळं काय, ते वेगळं हेच ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची इच्छा. मग त्या ठिकाणी सुद्धा कुठे विवेक चूडामणी जो ग्रंथ आहे, काल सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा आचार्यांना जो प्रश्न विचारल्यानंतर आत्मविद्या संबंधित प्रश्न केला. आणि असा आत्मविद्या संबंधी को बंध को मोक्ष, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, हा जो प्रश्न केल्यानंतर आचार्यांना सुद्धा बरं वाटतं की अशा प्रकारचा योग्य शिष्य जो पाहिजे तो प्रश्न केला. अन्य प्रश्न हे चालूच राहणार आहे, पण यांनी योग्य प्रश्न मला विचारला आणि म्हणून त्यांना बरं वाटलं. आणि म्हणून काय म्हणतात, त्या ठिकाणी त्या शिष्याची, जसं या ठिकाणी यमराज कारकात नचिकेताची असणारी स्तुती करतायत या सगळ्या मंत्राच्या द्वारे, त्या ठिकाणी सुद्धा मग आचार्य काय करतात, असणारा जो शिष्य जो ब्रह्मविद्या पर प्रश्न केल्यानंतर आचार्य म्हणतात, काय म्हणतात, धन्योसी कृतकृत्योसी पाविदम ते कुलम त्वया. आचार्य म्हणतात, कसा आहे, धन्योसी कृतकृत्योसी, तू जो आहेस हे शिष्य माझ्याकडे आलेला आहेस आणि अशा प्रकारे ब्रह्मविचार तू इच्छित आहेस आणि खरोखरच हा विचार ज्ञान प्राप्त व्हावा म्हणून तुझी इच्छा झाली, म्हणून तू काय झालं, तू अत्यंत धन्योसी, तू अत्यंत धन्य आहेस. कृतकृत्योसी, नुसतं धन्य नाही, तू कृतकृत्य. कृतकृत्य म्हणजे जे प्राप्त जीवनामध्ये जे प्राप्त केल्यानंतर याच्यासाठी केला होता अट्टहास आपण म्हणतो. कशासाठी, याच्याचसाठी काय, परमेश्वर प्राप्तीसाठीच. म्हणून अशा प्रकारे तू जो आहेस, तू कसा आहे, धन्य आहेस की तू तो परमेश्वर आहे ते ज्ञातून किंवा ते प्राप्त करण्यासाठी इच्छा प्राप्त केली. कृतकृत्योसी म्हणून तो कृतकृत्य सुद्धा आहे, जे पाहिजे. कृतकृत्य म्हणजे जे पाहिजे ते प्राप्त करणे आणि मग निश्चिंत राहणे. म्हणून तू कृतकृत्य आहे, तुला जे पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी आता तू प्रयत्न करत आहे. पावितम ते कुलम त्वया. आचार्य म्हणतात की अशा प्रकारे शिष्य जे आहेत, साधक एकदा प्राप्त झाल्यानंतर काय, पावितम ते कुलम त्वया, ते काय करतात, स्वतः बरोबर आपल्या संपूर्ण कुलाचा सुद्धा एक ब्रह्मज्ञानी, एक महात्मा एका कुलामध्ये निर्माण झाला की तो काय सगळ्या कुलाचा उद्धार करतो. म्हणून पावितम ते कुलम त्वया. का बरं, यत अविद्या बंधमुक्त. तू काय आहेस की जी अविद्या आहे त्याचा बंध जो आहे तो मुक्त्वा, तो बंध सोडवून काय करतोयस, ब्रह्मी भवतुमर्हसी, ब्रह्मपदाला तू जाऊ इच्छितोस. आणि म्हणून अशा प्रकारची इच्छा तुझ्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून तू कसा आहे, तू अत्यंत धन्य आहे, तू अत्यंत कृतकृत्य आहे. आणि तू काय, संपूर्ण कुलाचा, सगळी परंपरा जी आहे त्या सगळ्यांचा तू काय करणार आहे, आपल्या जीवनामध्ये उद्धार करणार आहेस. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा नचिकेला त्याला तोच प्रश्न आहे की अशा प्रकारे प्रश्न तू केला आहेस की जो प्रश्न अनेक जण माझ्याकडे आले, अनेक प्रकारचे प्रश्न केले, परंतु हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आतापर्यंत कोणीच केला नाही. तो प्रश्न हे नचिकेता तू या ठिकाणी केलास. आणि म्हणून तू काय अत्यंत धन्य आहेस, अत्यंत कृतकृत्य आहे. म्हणून काय यम म्हणतो की मला सुद्धा, माझं सुद्धा भाग्य आहे की अशा प्रकारचा जो आहे शिष्य मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या सर्व मंत्राच्या द्वारे 14व्या मंत्रापर्यंत द्वितीय वल्लीतून नचिकेताची असणारी स्तुती
एवढं सहज हे नाही. आणि तेही विद्या कितव्या 7व्या 8व्या वर्षी. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. अशा प्रकारची जी ब्रह्मविद्या आहे ती वयाच्या 7व्या 8व्या वर्षी ज्ञातून तू इच्छित आहे, म्हणून खरोखर तू धन्य आहेस. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं नचिकेताची असणारी स्तुती या मंत्राच्या द्वारे करून 13व्या असणारा जो मंत्र आहे 13व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा ती स्तुती पुन्हा करतात. 13व्या 14व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा पुन्हा ती स्तुती या ठिकाणी सांगून 15व्या मंत्रापासून आता मग यमराज उपदेश आरंभ करतात. तसं गीतेमध्ये सगळा पहिला अध्याय आहे. अर्जुन काय सगळं सांगतोय, कुलक्षय प्रणश्यंती कुलर्म सनातनाः धर्मे नष्टे कुलम वगैरे वगैरे सगळं सांगत जातात. भगवंत काही बोलत नाही. पण ज्यावेळी शिष्यस्तेहम शाधिमां तां प्रपन्नम दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हटला, त्याच वेळेस भगवंताने उपदेश द्यायला आरंभ केला. तसं पहिल्या सगळ्याच्या वल्लीमध्ये त्याला काय काय सांगायचं ते सांगून दिलं. त्यानंतर त्याला प्रलोभनं दिली, तुला हे देतो ते देतो. परंतु तो त्याचा जे आहे विचार त्याच्यापासून काय झाला, ढळला नाही. मला हेच पाहिजे, निश्चय आहे. निश्चयात्मिका बुद्धीही सांगितली. बुद्धीचं कर्तव्य काय, मन जरी चंचल असलं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्याला आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो. त्याच्यामधलं मन जरी चंचल असलं, मन चंचलच आहे, चंचलात्मक मनः, त्याची व्याख्याच केली शास्त्राने. कसं आहे मन, चंचल आहे. सारखं हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, हे करायचं ते करायचं, सारखं एका ह्याच्यावरनं. तू जशी माकडं असतात, पांढरं असतात, माकडं असतात, ती कशी अत्यंत चंचल, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. इकडून तिकडं तिकडून इकडे काही ना काहीतरी करत बसतील. हे मोडतील, फांदी मोडतील, अमुक करतील तमुक करतील, उड्या मारतील. त्याप्रमाणेच हे मन सातत्याने हा विचार, असं करू तसं करू, तिकडं जाऊ, अमुक करू तमुक करू, आता हे करू आता ते करू, होते सगळं करत असताना त्याला स्थिर करण्याचं कार्य कोण करतं, बुद्धी. निश्चयात्मिका बुद्धी म्हणून सांगितलं. निश्चय करते की नाही हे नाही झालं पाहिजे, फक्त हेच आता करायचं आहे, आता बाकी काही नाही. आता हे सगळं झालं गेलं, सगळा संसार झाला, अमुक झालं तमुक झाला, आता काही नाही. आता रिटायरमेंट नंतर परमार्थच करायचा आहे. भजन कीर्तन श्रवण मनन जप जाप्य एवढंच करायचं, आता बाकी काही करायचं नाही. अशा प्रकारे विचार करून काय होतंय, बुद्धी निश्चित होते. आणि त्याप्रमाणे मग काय ती संपूर्ण शरीराला ऑर्डर करते की आता बस बाकी काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे जी निर्माण झालेली वृत्ती निश्चयात्मिका झाली. म्हणून याचा सुद्धा निश्चय झाला की हे सगळं तुम्ही देत असला तरी मला हे काही नको, हे काही राहणारं नाही. जी राहणारी वस्तू आहे तीच मला सांगा. ये न ज्ञातेन, मग त्या ठिकाणी मैत्रिणी याज्ञवल्के मध्ये संवादामध्ये पण तेच, ये ना हम ना अमृतास्या त्यान हम किम कुर्या, हीच कथा आहे त्या ठिकाणी. की सगळं कात्यायनाने मैत्रेयीला याज्ञवल्के आता जातो म्हणतोय, आता मी संन्यास ग्रहण करणार आहे. म्हणून काय करतो, हे सगळं जे काय आहे हे मैत्रेयी हे कात्यायनी मा दोघींना आहे सर्व मी या ठिकाणी काय करतो, परस्पर याचा विभाग करून देतो. आणि मी त्या ठिकाणी जातो आणि संन्यास ग्रहण करतो. त्यावेळेस दोघांमध्ये मैत्रेयी आहे. मैत्रेयी मग त्या ठिकाणी प्रश्न करते, नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवतु आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रा प्रिया भवन्ति आत्मनस्तु कामाय पुत्रा प्रिया भवन्ति. हे सगळं तुम्ही देताय, हे सगळं ठीक आहे, ते सगळं कशासाठी, येनाहम न मृतस्या तेन हम किम कुर्यात म्हणते त्याने, की ज्याने मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नाही ती वस्तू घेऊन मी काय करू. अशा प्रकारे प्रश्न प्रतिप्रश्न त्या ठिकाणी मैत्री कोणाला याज्ञवल्क्याला विचारते. मग त्याचं असणारं संपूर्ण ते उत्तर, मग आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य मैत्रेयी हे उत्तर. हे सगळं मला का प्रिय, अरे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति.
आत्मनस्तु कामाय वित्तम प्रेम होते नवारे जायाय कामाय जायाय. हे सगळं जग आहे. करत करत शेवट येऊन आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रिय वाटतात, मला आवडतात का, त्याच्यामुळे मला सुख होतं. त्या ठिकाणी आत्म्याला आपल्याला बरं वाटतं. आणि म्हणून मग काय, ज्याला सुख वाटतं तोच प्राप्त करणार. म्हणून आत्मावारे द्रष्टव्यो श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी म्हणून उपदेश करतो. म्हणून काय त्या ठिकाणी कोण याज्ञवल्क्य मैत्रेय. मग आत्मतत्वच जाणण्यासाठी तू काय कर, तू प्रयत्नशील राहा. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यम. श्रवण मनन आणि निदिध्यासना त्या आत्मतत्वाचीच कर. बाकी कशाला काय पाहिजे. मुळात त्याच अनुषंगाने अत्यंत हे दुर्लभ असणारं आत्मतत्व ते प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे. अनेक त्या ठिकाणी सांगितलं, आचार्यांनी सांगितलं, धन्योसी कृतकृत्योसी. काही ना काहीतरी आपल्या मनामध्ये पुण्याचा संचय ज्यावेळेस निर्माण होतो, पुण्यसंचयानेच म्हणून दुर्लभम त्रयमय दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं. परमेश्वराची कृपा असेल, बहुसुकृताची जोडी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, हे सगळं जे काय आहे हे पूर्वसंचित आहे. हा सुद्धा आपण जे ऐकतोय पूर्वसंचित आहे. त्याशिवाय अशा प्रकारे मार्गावर येणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा त्याची असणारी स्तुती करत शेवटचा असणारा 13व्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात बघू. एतत् श्रुत्वा संपरिग्राह्य मरत्या प्रभृक्ष्य धर्मे मनमेतमाप्य समोदते मोदनैकहुः लब्ध्वा विवृतकं सद्मं नचिकेतसं मन्ये. अशा प्रकारे त्या ठिकाणी पुन्हा त्याची असणारी स्तुती करतात. काय म्हणतात, साधक या आत्मत्वास ऐकून व त्यास चांगल्या प्रकारे ग्रहण करून, एतत् श्रुत्वा म्हणजे ऐकून, संपरिग्रह व्यवस्थितपणे श्रवण करून, रुमखातून छानपैकी वेदांतशास्त्राचं गीतेचं असणारे प्रकट ग्रंथ आहे, त्याच्या अनुषंगाने इतर ग्रंथांचं त्यामधनं विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व प्राप्त होणार आहे अशा ग्रंथांचं काय करून श्रवण करून साधक या आत्मतत्वास ऐकून काय करतो, त्याचं श्रवण करून त्या चांगल्या प्रकारे ग्रहण करतो. चांगल्या प्रकारे म्हणजे श्रुत्व म्हणजे संपरिग्रह्य म्हणजे व्यवस्थितपणे श्रवण करून काय करतो का, त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर करून धर्मी आत्म्या देहादी संघातापासून वेगळे करून या सूक्ष्म आत्म्यास प्राप्त करून आनंदित होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या सर्व शास्त्राचं व्यवस्थितपणे श्रवण मनन निध्यासना करून स्थाणुनिखल ज्ञायेन. मग काय करतोय, नुसतं श्रवण नाही करायचं, श्रवण झाल्यानंतर मनन करतोय, मग निदिध्यासना आहे. म्हणून श्रवण मनन निदिध्यासना करून काय स्थाणुनिखल ज्ञायेन तो सिद्धांत काय करतो, दृढ करण्याचा प्रयत्न करतो की हेच आहे आत्मतत्वच आहे, तद्व्यतिरिक्त भिन्नान्य काही नाही. अशा प्रकारे एकदा ते आत्मतत्व दृढ झालं, मग चांगल्या प्रकारे मग धर्म म्हणून अशा प्रकारे ग्रहण करून धर्मी आत्म्यास, धर्मी येतो त्या धर्मी आत्म्यास म्हणजे काय, सगळ्यांना बाकीचे सगळे असणारे धर्म आणि धर्मी. हा धर्मी म्हणजे मुख्य, इतरांना याच्या सत्तेने सत्ता. म्हणून असा असल्यामुळे देहादी संपूर्ण संघात जे आहे त्याच्यापासून त्या धर्मी आत्म्याला वेगळा करून काय करतो, वेगळे करून त्या सूक्ष्म आत्म्यास प्राप्त करून आनंदित होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे सूक्ष्मातिसूक्ष्म काल सांगितलं. तद अंतरेच अत्यंत सूक्ष्म जो असणारा, अत्यंत अंतर असणारा जो आत्मा, त्याला अशा प्रकारे श्रवण मनन निध्यासनाद्वारे प्राप्त करून त्या देहापासून तो वेगळा करून देह भिन्नच येतो. स्थूल सूक्ष्म कारणातीत, स्थूल सूक्ष्म कारणाच्याही पेक्षा अतीत तो आहे असा असणारा आत्मतत्व प्राप्त करून अत्यंत आनंदित होतो. म्हणून अशा प्रकारे काय समोदते मोद निजगुम हि लब्धा विवृत सत्तम नचिकेतसं मन्ये. की अशा प्रकारे काय हा नचिकेत जो आहे, काय हा नचिकेत ब्रह्मभावना प्राप्त, याला काय ब्रह्मभावना प्राप्तच झालेली आहे.
अत्यंत अधिकारी येतो. म्हणून त्याला काय अशा प्रकारे ब्रह्मभावना प्राप्त झालेला काय या सर्वाला नचिकेताला आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि म्हणून हे नचिकेता काय विवृतम सद्दम नचिकेतसम म्हणणे तुझ्यासाठी ते स्वर्गाची द्वार आहे, मोक्षाची जी द्वार आहे, तुझा अधिकारित्व एवढा आहे की हे नचिकेता तुझ्यासाठी असणारे ते जे स्वर्गाचं मोक्षाचं जे द्वार आहे ते आपल्या आप उघडलेलं आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी नचिकेताची स्तुती केल्यानंतर त्या ठिकाणी 14व्या मंत्राच्या द्वारे 13वा मंत्र 13व्या मंत्राचा असणारी व्याख्या आचार्य काय म्हणतात 13व्या मंत्राच्या द्वारे पाहू. किंच एतद् आत्मत्वं यद अहं वक्ष्यामि तच्छ्रुत्वा आचार्य प्रसादात् सम्यक् आत्मभावेन परिगृह्य उपादाय मर्त्य धर्मादपत्यं धर्म्यं प्रभृत्य उद्यम्य पृथक्कृत्य शरीरादेः अणुं सूक्ष्म एतत् आत्मानम् आप्य प्राप्य समर्थ्यो विद्वान् मोदते मोदनीयं हि हर्षणीयं आत्मानं लब्ध्वा. की अशा प्रकारे काय होतं आत्मज्ञानाने अत्यंतिक दुःख निवृत्ती होते हे दाखवून आत्मज्ञान आहे एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की काय होणार आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणार आहे हे दाखवून या मंत्रामध्ये परमानंदाची प्राप्ती ही होते हे दाखवले. निश्चित दुःख निवृत्ती नाही होत. मग प्राप्ती कशाची त्याला दुसरं काहीतरी पाहिजे ना. आपण ज्यावेळेस एखाद्याला काही सांगतो हे तू सोड, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट घेऊन येतो किंवा सोड म्हणतो त्यावेळेस त्याच्यासाठी दुसरं काय ते पर्याय दिला तरच मनुष्य करतो. पर्याय नसेल तर आपण काय होतो काय करायचं पर्याय नाही म्हणून घ्यावं लागतं. आता आपण बघतो अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्याला पर्याय नाही म्हणून घ्यावं लागतं. मग पर्याय द्यायला पाहिजे म्हणून येतं. मग काय या ठिकाणी पर्याय काय अत्यंतिक दुःखाची जरी निवृत्ती झाली पर्याय त्यानंतर काय होणार आहे दुःख निवृत्ती निश्चित होणार नाही तर परमानंदाची प्राप्ती होणार आहे. या ज्ञानाने परमानंदाची प्राप्ती होते हे दाखवले आहे. तुला पुढे मी जे आत्मज्ञान सांगणार आहे आता यापुढे चालू होईल त्याच्यानंतरच्या मंत्रानंतर मग सांगणार आहे त्याचे श्रुतिवाक्या वाचून नीट श्रवण त्या वाक्यापासून नीट श्रवण करून त्याचं काय कर श्रुतिवाक्यातून त्या सर्वांचं व्यवस्थित काय कर श्रवण करून नंतर आचार्यांकडून वेदांत महावाक्यांचा अखंडार्थबोध समजून घ्यावा. आणि त्यानंतर आचार्यांकडनं काल जे सांगितलं ज्याप्रमाणे चार वेदांचे असणारे 4 महावाक्य त्या महावाक्यांचा यथार्थ बोध कोणाकडनं आचार्यांकडनं समजून घ्यावा. आणि म्हणून अशा प्रकारे नंतर आचार्यांकडून वेदांत महावाक्याचा अखंड अर्थबोध समजून घ्यावा. नंतर अनुभव वाक्याने निधिध्यासना करावे. श्रवण मनन आणि निधिध्यासन हा जो क्रम आहे त्या क्रमाने पुढे जाऊन धर्म असा जो आत्मा धर्म या सगळ्यांना जाणणारा असा जो आत्मा शरीरत्रयाहून म्हणून स्थूल सूक्ष्म कारण शरीरत्रयाहून काय वेगळा असलेला सूक्ष्म असा जो आत्मा त्याचा साक्षात्कार ज्या विद्वान मनुष्यात झाला आहे त्यास प्राणानंद स्वरूप परमानंद स्वरूप जो मोक्ष त्याची प्राप्ती होते. असे जे मोक्षाचे द्वार ते तुला मोकळे आहे म्हणून तू मोक्षाचा अधिकारी आहेस असे मी समजतो. आणि म्हणजे अशा प्रकारचा ते मोक्षाचं द्वार निश्चितपणे तुझ्यासाठी काय आहे मोकळं झालेलं आहे. म्हणून आता तू खरा मोक्षाचा अधिकारी आहेस. मोक्षासाठी अपेक्षित जी साधन संपत्ती पाहिजे होती विवेक वैराग्य ही सगळी तुझ्यामध्ये असल्यामुळे आणि त्या अनुकूलच तू प्रश्न केल्यामुळे खरोखरच तू जिज्ञासू करायचा म्हणून प्रश्न नको त्याच्यामध्ये जिज्ञासा पाहिजे खरोखर. आता उगाच आपला बसला तिथं सत्संगामध्ये प्रश्न करतोय त्या प्रश्नाचा आणि याचा काही संबंध नाही परस्पर तसं नाही. आपल्या जीवनाशी निगडीत म्हणून ही अध्यात्मविद्या आधी आत्मविद्या आपल्या जीवनाशी निगडीत असणारी विद्या ही एकदा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा अन्य काही प्राप्त करण्याची गरज या ठिकाणी पडत नाही. आणि अशा प्रकारे म्हटल्यानंतर काय म्हणतोय पुन्हा नचिकेत आता म्हणतोय काय यदि अहम योग्य प्रहन्नश्चास्मी भगवान माम प्रती. मला असं वाटतंय नचिकेत म्हणतो हे भगवान यदि मी योग्य आहे आणि आपण माझ्यावर प्रसन्न झालेला असाल तुम्हाला जर मी योग्य वाटत असेल आणि तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर काय करा
ते या ठिकाणी 14व्या मंत्राच्या द्वारे सांगितलं. काय म्हणतायत? अन्यत्र धर्मादन्यत्रा धर्मादन्यत्रास्मात् कृता कृतात् अन्यत्र भूताच्च भव्याश्च यत्तत्पश्यसि तद्वद. अशा प्रकारे आता आत्मतत्व डायरेक्ट विचारू. धर्म अधर्मापासून भिन्न, जो धर्मापासून आणि अधर्मापासून वेगळा आहे. अन्यत्र धर्मात अन्यत्रा धर्मात अन्यत्रास्मात् कृता कृता. ज्याप्रमाणे जो काय कृता कृता म्हणजे जे कार्य करणं संघात कार्य करणं रूप प्रपंचापासून सुद्धा वेगळा आहे. पहिलं धर्म अधर्मापासून भिन्न, कार्य अकार्य स्वरूप जो प्रपंच आहे. कार्यकरण स्वरूप, कार्य म्हणजे देह, कर्ण म्हणजे इंद्रिय, यांचा असणारा संघात म्हणजे शरीर. शरीराचा संबंध कोणाशी? संसाराशी. म्हणून संसार प्रपंच. परंतु ते आत्मतत्व या कार्यकरण संघात प्रपंचापासून सुद्धा भिन्न आहे. नारायणो परव्यक्ता सांगितलं त्या ठिकाणी. नारायण कसं आहे? या अव्यक्त हे सगळं मायेचं कार्य. आपण आता जे सगळं जे राहतो, संसार अनुभवतो, हे कशाचं कार्य आहे? हे सगळं मायेचं आहे. पण तो त्यापासून भिन्न आहे. म्हणून तेच सांगितले आता प्रपंचा साधूंपासून सुद्धा वेगळाच आहे. जो भूत व भविष्यापासून भिन्न आहे. भूत वर्तमान भविष्यावर सर्वथा अतीत आहे. कालातीत म्हणतो आपण. म्हणून त्याला तो कसा आहे? कालापेक्षाही अतीत. कोणताही काल त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून तो कालातीत भूत व भविष्यापासून भिन्न असे आपण ज्यास पाहता तेच मला सांगाने अशा जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला तुम्ही काय करा? मला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशा प्रकारे पुन्हा ते आत्मतत्व आहे ते जाणण्याची इच्छा हे शेवटच्या मंत्राधारून 14व्या मंत्राच्या द्वारे त्यांनी केली. एतश्रुत्वा नचिकेताः पुनः आह यद अहम योग्यः प्रसन्नश्चास्मि भगवान् मां प्रति अन्यत्र धर्मात् शास्त्रीयात् धर्मानुष्ठानात् तत्फलात् तत्कारकेभ्यश्च पृथक् भूतम् इत्यर्थः. यमाने नचिकेताची प्रशंसा करून, आता यमाने तर प्रशंसा केली या मागच्या मंत्रातून, कुठल्या 13व्या मंत्रातून. आणि प्रशंसा केल्यानंतर आता काय म्हणतोय हा नचिकेत? यमाने नचिकेताची प्रशंसा करून तो मोक्षाचा अधिकारी आहेस असे सांगितले. त्याची प्रशंसा सगळी केली आणि प्रशंसा करून काय म्हटलं? तू निश्चितपणे हे नचिकेता तू मोक्षाचाच अधिकारी आहेस असे सांगितल्यावर त्यानंतर नचिकेत म्हणतो मी ब्रह्मज्ञानाचा योग्य अधिकारी आहे व तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला आत्मज्ञानाचा उपदेश करा. तुम्हाला जर वाटतंय ना काय की मी खरोखरच माझ्यामध्ये विवेक वैराग्य आहे आणि मी ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झालेलो आहे तर काय करा? आता तुम्ही माझ्यासाठी काय करा? उपदेश करा. प्रसन्न असाल तर मला आत्मोपदेश करा. अन्यत्र धर्मात शास्त्र विहित धर्मानुष्ठान त्याचे जे फळ व कर्ताधिकारक रूप साधना त्या सर्वांपेक्षा वेगळे असलेले तसेच अधर्मापासून भिन्न असलेले कृतकृतांत कार्य करण्यापेक्षा वेगळे असलेले तसेच भूत भविष्य वर्तमान यापेक्षाही भिन्न असलेले देशतः म्हणजे कालतः वस्तुतः ज्याचा परिच्छेद होत नाही असे नित्य व्यापक अद्वितीय असे जे सर्व व्यवहारातीत असे जे आत्मतत्व तू जाणतोस तेच मला सांगा. अशा प्रकारे ते आत्मतत्व कसं आहे ते या ठिकाणी सांगितलं. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न चा संगतं नैव मुक्तिर्ननय्यः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. की असं असणारं निर्विकल्पक जे आत्मतत्व आहे तेच मी आहे तेच या ठिकाणी सांगितलं. संपूर्ण कालातीत कार्यकरणसंघातीत भूतवर्तमान भविष्यकालातीत देशकालादिपरिच्छिन्न असं जे ते आत्मतत्व आहे ते आत्मतत्व जे तुम्ही जाणता ते आत्मतत्व तुम्ही मला सांगा असे या मंत्राच्या द्वारे 14व्या मंत्राच्या द्वारे सांगितल्यानंतर 15व्या मंत्राच्या द्वारे आता काय करतात त्या ठिकाणी? काय जो ओंकार प्रणव ब्रह्म उपासना त्या ठिकाणी आता उपासना आरंभ आता सांगतात. तत्पूर्वी कशा प्रकारे त्या आत्म्याचं ध्यान केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सर्व आता या ठिकाणी 15व्या मंत्राच्या द्वारे
सांगण्याचा प्रयत्न चालू करतील. सर्वे वेदायत पदापापरांती तपागुंत सर्वांनी चयत वदंती यदिच्छंदो ब्रह्मचर्यम चरंती दत्तपदसंग्रहेण प्रविमोत्तिद. अशा प्रकारे ते ओंकार हे असणारं ते पद ते मी तुला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असणारं विशेष व्याख्यान 15व्या मंत्राचं उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.